आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे अयोध्येत 22 तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये नाशिकचे वेदविद्या संस्कृत प्रतिष्ठानचे प्राध्यापक शांताराम शास्त्री भानोसे हे स्वतः मुख्य रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत। 18 तारखेपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं नेमकं काय स्वरूप असणार आहे आणि 22 तारखेला नेमके काय विधी केले जाणार आहेत याबाबत शांताराम शास्त्री भानोसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी अर्थात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांनी बातचीत केली आहे। आपण जाणून घेऊया। वैदिक गुरुकुल नाशिकचे प्राचार्य शांताराम शास्त्री भानोसे सध्या अयोध्येमध्ये आहेत आणि अयोध्येतल्या रामलल्लांच्या मुख्य मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये ते सहभागी असणार आहेत। नेमका हा विधी कसा असणार आहे? उद्या 21 तारखेला शय्या दिवस संपन्न होऊन 22 तारखेला सकाळी मुख्य प्राणप्रतिष्ठेचे जे उर्वरित विधी आहेत ते संपन्न होणार आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे की 22 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा होणार आहे तर मुख्य जी मूर्ती आहे रामलल्लांची त्याच्यावर नेमका कशा पद्धतीचा विधी होणार आहे? ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढलेला आहे वास्तविकपणे हा सगळा प्राणप्रतिष्ठा विधीच्या अंतर्गतच हे सगळे छोटे छोटे विधी आहेत। प्रत्येक विधींना पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी हे याचे संयोजक आहेत। त्यांनी प्रत्येक विधींचा छोटा छोटा मुहूर्त काढलेला आहे। किती वाजून किती मिनिटांनी कोणता मुहूर्त साधायला पाहिजे आणि कोणता विधी केला पाहिजे। तर 22 तारखेला पहाटे ब्राह्ममुहूर्तापासून गाभाऱ्यामध्ये 4 वेदांचं मंत्रपठण हा एक त्यातला भाग आहे। त्यानंतर प्रतिष्ठा मंत्र जे असतात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ह्या 4ही वेदांचे जे काही प्रतिष्ठा विभागाचे प्राणप्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत हे मंत्र तिथे अभिषेक केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।